जय श्री कृष्ण माऊली. जगत वंदे जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज ह्या अभंगाद्वारे काय म्हणतात आपण ऐकूया. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तटा वृषभाशी दाना, तृण मागो नये जाना. तुका म्हणे द्रव्ये घेती, देती तेही नरका जाती. तुकाराम महाराजांचं म्हणणं काय आहे या अभंगावरती आपण ऐकूया. महाराज म्हणतात, जिथे आपण कीर्तन करतो तिथे अन्न सेवन करू नाही. मग त्यांनी नुसतं अन्नच सांगितलंय का? बाकीचं सगळं चालतं का? त्यांनी सांगितलंय बुक्का पण लावू नये आणि गळ्यात माळ पण घालू नये तिथली. अहो, वृषभाला दान हे पण मागू नये, तृण पण मागू नये वृषभाला. तुकाराम महाराजांच्या काळात गाडी बैल होते आणि गाडी बैलांनी कीर्तनाला जायला लागत होतं. आता गाड्या निघल्यात, मोटरसायकल. पेट्रोलला पैसे सुद्धा घेऊ नाही असं तुकाराम महाराज सांगतात. बरं, त्यांनी असं का सांगितलं? आता उदरनिर्वाह कसा चालायचा, कुटुंब कसं चालायचं, असं का म्हणले असतील तुकाराम महाराज? पण तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुम्ही माझ्या जातीचे आहात ना, म्हणून मी सांगत आहे. माझी या जातीचे मज भेटो कोणी, म्हणून मी सांगतो. तुम्ही माझ्या जातीचे आहेत ना, मला कळवळा येतो तुमचा, म्हणून मी सांगतो. माझ्या जातीचे म्हणजे काय? एखादा म्हणील, अहो तुमची जात आणि तुकाराम महाराजची जात कस काय? अहो, जे संत आहेत ना ते एका जातीचे आहेत. आता आपल्याला मुंबईला जाऊ दे आणि एखाद्याच्या गळ्यात माळ दिसू द्या, एवढा आनंद वाटतो ना, असं वाटतं हा माझ्या जातीचा आहे, किती बोलावं आणि किती नाही असं वाटतं बघा. म्हणून त्याला म्हणतात माझी या जातीचा. जो आपल्या जातीचा म्हणजे त्याच्या कपाळाला गंध आहे, बुक्का आहे, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, वैष्णवाचं चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय ना, तो माझ्या जातीचा आहे, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून तर म्हणता तुकाराम महाराज, माझ्या जातीचे मज भेटो कोणी. माझ्या जातीचं भेटलं की मी त्याला सांगणारच का बाबा असं नाही, या रस्त्याने नाही, तू या रस्त्याने चाल म्हणून. कारण तो परमार्थ करतो, त्याच्या मुखामध्ये नामस्मरण येतं, तो हरिपाठ म्हणतो, तो ज्ञानेश्वरी वाचवतो, आणि तरी पण आडमार्गाने जर चालला तर कळवळा येणार नाही का? म्हणून तुकाराम महाराजांनी कळवळून सांगितले का बाबांनो, जे आहे ना त्याच्यात तुम्ही शांत राहा, जे देतील ना त्याच्या समाधानी राहा, तुम्ही सौदा करू नका, असं तुकाराम महाराज म्हणतात. सौदा करून आपल्याला किती दिवस राहायचं या पृथ्वीवर? म्हणून आवडीने भावे हरिनाम घेशीन, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कशाला खेद करतोस कोणत्या गोष्टीचा? तो जाणतो की. म्हणून जे आहे त्याच्या समाधान राहा, सौदा करू नका, हेच फक्त महाराजांचं म्हणणं आहे. महाराज म्हणत नाहीत बाबांनो तुम्ही घेऊ नका, असं नाही त्यांचं म्हणणं. त्यांचं म्हणणं एवढंच आहे का बाबांनो तुम्ही सौदा करू नका, तुम्ही जे सो खुशीनं दान करतील ते तुम्ही घ्या, एवढंच म्हणणं आहे त्यांचं, बाकी काही नाही. तुकाराम महाराज 65 लाखाची जी हागिरी होती हो त्या काळामध्ये, पण पूर्ण वाटून टाकली. वणीच्या पाखराला बोलून आणायचे, या बाबांनो आणि खा, तुम्हाला तरी कोण देणार आहे, असं महाराज म्हणायचे. पण महाराजांसारखं आपल्याला नाही शक्य, आपण नाही वागू शकत. म्हणून ज्याची जशी मर्जी तसं त्यानं चालावं, बिनधास, रस्ता मोकळा आहे. तुका म्हणे घेती, देती तेही नरका जाती. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे
का जे घेतात ते तर जाणारच, पण देतात ते पण नरकाला जाणार.